पालघरमध्ये शिवसेनेने आपला गड राखलेला आहे। पालघरमध्ये अमित घोडा यांचा विजय झालेला आहे। राजेंद्र गावित काँग्रेसचे यांचा त्यांनी दणदणीत पराभव केला। पालघर विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये पोट निवडणूक झाली। अमित घोडा हे विजयी झालेले आहेत। पालघरमध्ये शिवसेनेने आपला गड राखलेला आहे। अमित घोडा यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राजेंद्र गावित यांचा पराभव केला। शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोट निवडणूक झाली। अमित घोडा यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती, ती कायम टिकवली। काँग्रेसचे राजेंद्र गावित दुसऱ्या क्रमांकावरती तर बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर या तिसऱ्या स्थानकावर राहिल्या। या निवडणुकीत 10 उमेदवार होते, पण खरी चुरस अमित घोडा, राजेंद्र गावित आणि मनीषा निमकर यांच्यामध्येच होती। आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, आपले प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून उपस्थित आहेत। राहुल, शिवसेनेने आपला गड राखलेला आहे, काँग्रेसचा पुन्हा एकदा पराभव झालाय। बरोबर आहे। गेल्या अनेक वर्षापासून पालघर हे बघायला गेले तर सेनेचा गड मानला जातो, बालेकिल्ला मानला जातो। अनेक वर्षापासून इथे ज्या आज बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार होत्या मनीषा निमकर यांनी 3 वेळेस इथे आमदारकी सेनेतून लढवली होती आणि विजयी झाल्या होत्या। सेनेकडून त्यांनी मंत्रिपदही भोगलं होतं। आज मात्र त्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या। त्याच्यानंतर आपण दुसरं बघायला गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे राजेंद्र गावित आहेत, तेही राज्यमंत्री होते। मात्र त्या 2 राज्यमंत्र्यांसमोर एका नवख्या उमेदवाराचं आव्हान होतं, ज्यांनी कधी ग्रामपंचायत सुद्धा लढवली नाही। मात्र थेट वडिलांचं निधन झाल्यानंतर अमित घोडा यांना विधानसभेसाठी पोटनिवडणूक म्हणून युती जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले तेव्हाच त्यांनी ही उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आणि त्यावेळेसच भाजपने सांगितलं की आम्ही कुठलाही इथे उमेदवार देणार नाही, अमित घोडा यांना पाठिंबा देऊ। मात्र आज बघायला गेलं तर जवळजवळ 18,948 इतक्या मताधिक्याने अमित यांचा विजय झालेला आहे। कुठेतरी सहानुभूती फॅक्टर इथे आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच काही प्रमाणात सहानुभूती पाहायला मिळते। मात्र आपण बघायला गेलं तर विधानसभेची जागा रिक्त झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तिथे निवडणूक लढवून जागा भरण्याची निवडणूक आयोगाचे अहवाल आहेत। मात्र राजेंद्र गावित जे आहेत त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती की जे कृष्णा अर्जुन घोडा होते त्यावेळेस ते आमदार, दिवंगत आमदार, त्यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली होती। याच्या संदर्भात गावित यांनी याचिका दाखल केली होती। त्याला जवळजवळ 9 ते 10 महिने झाल्यानंतर आज निवडणूक झाली। मात्र आपला सेनेचा जो गड आहे तो त्यांनी पुन्हा एकदा राखला आहे। शिवसेनेने आपला गड राखलेला आहे। धन्यवाद राहुल पाटील, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। राहुल पाटील आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। विधानसभा मतदारसंघाचे पोट निवडणूक त्या ठिकाणी दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर घेण्यात आली होती। महत्त्वाची आणि मोठी बातमी, पालघर निवडणुकीमध्ये अमित घोडा विजयी झालेले आहेत। शिवसेनेने आपला बालेकिल्ला राखलेला आहे। पालघर हा शिवसेनेचाच बालेकिल्ला मानला जातो। कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर त्या ठिकाणी पोट निवडणूक लागली। या पोट निवडणुकीमध्ये कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा यांना शिवसेना आणि भाजप यांनी पाठिंबा दिला होता। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते। भाजपने कोणताही उमेदवार न देता या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला होता। अमित घोडा विजयी झालेले आहेत। तब्बल 19,000 पेक्षा जास्त मताधिक्यांनी त्यांनी राजेंद्र गावित, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री, यांचा पराभव केला। पालघर पोट निवडणुकीमध्ये अमित घोडा विजयी झालेले आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी याला म्हणावी लागेल। अमित घोडा पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूकही न लढता थेट आमदार झालेले आहेत। थेट महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अमित घोडा पोहोचलेले आहेत। पालघर विधानसभा पोट निवडणुकीमध्ये अमित घोडा यांनी राजेंद्र गावित आणि मनीषा निमकर यांचा पराभव केलेला आहे। तब्बल 19,000च्या मताधिक्यांनी त्यांनी राजेंद्र गावित, जे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आहेत, त्यांचा पालघरमध्ये पराभव केला।